नमस्कार मंडळी, मी निखिल राऊत, अलिबाग का निखिल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे. सो आत्ता आम्ही निघालो आहे करंजाला, मीन्स उरण करंजा आपला तिकडे चाललो आहे. तिकडे का चाललो आहे तर आपल्याला प्रणित दादा जो आपला उरण करंजेकर यूट्यूब चॅनलचा मेन ओनर जो प्रणित दादा आहे त्याला आपण मीन्स भेटायलापेक्षा त्यांनी काल आपल्याला इन्व्हाइट केलं की वहिनीचा काहीतरी कार्यक्रम आहे ओमन म्हणून. सो त्या कार्यक्रमाला त्यांनी इन्व्हिटेशन दिलं आपल्याला. काल फोन आलेला, तो बोलला की असा कार्यक्रम आहे, सो प्लीज तुम्ही या. तर मी, आई आणि मानस चाललो आहे तिकडे कार्यक्रमाला. आत्ता आम्ही निघतो आहे. आम्ही रेवस जेटीवरनंच जाणार आहोत, जसं मागच्या वेळेला जे दादाला आपण घ्यायला गेलो आणि पिकअप ड्रॉप केलं. सो तिथेच चाललो आहे. तिथून आता बघूया फेरी बोटनी आपण दुसऱ्या साईडला मीन्स करंजाला जाऊ आणि दादाच्या घरी जाऊन मस्त आपण तो कार्यक्रमाचा आनंद घेऊया. तो चला निघतो. ऑलरेडी लेट झालेला आहे खूप, कारण का आणि प्लस पाऊस पण होता त्याच्यामुळे अजूनच लेट झाला. सो निघतो पटापटा आणि मग तिकडे जेटीवर जाऊन भेटूया. सो कंटिन्यू करा. आता म्हणजे निघालो आहे आपण, बोटीत बसलेलो आहे, बोट पण जस्ट निघाली आहे. जाऊया आपण दुसऱ्या साईडला. पाऊस पण हलका हलका आहे. निघाली आहे एक 10-15 मिनटं जास्त नाही खातं. मी नाही खाल्लं, एक पण नाही खाल्लं, तूच खाल्लं. मी खाऊन आलो घरून ना. चला तर म्हणजे निघाली आहे बोट जस्ट फक्त. इथे बसलेत मानस आणि आई. छानसं असं मस्त वाटतं. हलका हलका पाऊस पण आहे, रिमझिम रिमझिम. आपल्याला जायचं आहे जेटीला. तर म्हणजे बघता ऑलमोस्ट पोचलो पण करंजाला. तो बघ दादा आहे, दादा आलेला आहे. तर म्हणजे जस्ट पोचलो आहे. दादा पण आहे तिथे उभा आहे, आपल्याला पिकअप करायला आला आहे. छान असा प्रवास होता, छोटासा शॉर्ट सिम्पल 15 मिनिटाचा एकदम. तर म्हणजे बघताय दादा भेटलेला आपल्याला. हॅलो आमच्या गावामध्ये. थँक्यू सो मच. खूप आम्हाला पाऊस खूप लागला येताना. हां खूप पाऊस. नाही हा वेलकम करायला ढगं आलेले आहेत आपले. बघा मस्त वातावरण. येस थँक्यू सो मच. हां सगळी तयारी चालू आहे बघा. आता या जातील बोटी आतमध्ये. दररोज जाते तयारी आहे. मस्त वाटतं एकदम छान. द्रोणागिरी डोंगर. अच्छा द्रोणागिरी मंदिर. द्रोणागिरी डोंगर आणि तो मंदिर. यस वर गेलं तर आपल्याला जेटी दिसते. पूर्ण जेटी दिसेल. मी ॲक्च्युली खूप वर्षांनी आलो आहे. हो हां येस बघताय दादाच्या ब्लॉगमध्ये आपण बघतोच सगळे जे जेटी दिसते पूर्ण अख्खे सर्व. हो मस्त वाटतं एकदम. पण इकडे ॲक्च्युअलमध्ये पाऊस नाही आहे. अलिबागला खूप पाऊस आहे. यस बघताय म्हणजे मस्त अशी जेटी बघताय. पूर्ण ही जेटी आहे. ह्या इथून जे बघताय ना ही पूर्ण या साईडपर्यंत पूर्ण जेटी आहे. सगळ्या बोटी लागलेल्या आहेत. सगळ्या आपल्या कोली नागवा बंधू जेवढे आहेत कोली बंधू त्यांच्या सगळ्यांच्या बोटी लागलेल्या आहेत. बघताय किती सुंदर वाटते बघायला.
यस. तर म्हणजे बघताय आपण आलोय दादाच्या घरी. चालत चालतच आलो. मस्त. इकडनं पण रस्ता आहे. हा तिकडे इथे गणपती आहे. गणपती आहे. गणपती आहे म्हणून बघताय इथे तयारी चालू आहे. हा अच्छा अच्छा अच्छा. आलोय दादाच्या घरी. यस. नारायणी पाटील. हो हो हो. तर म्हणजे बघताय दादाच्या घरी आलो आपण. हाय. नाही कशी आहे. छान दिसते. एकदम मस्त दिसते बघा. क्यूट क्यूट दिसते. हो हो रांगोळी कलम काय. ओके. मल्याळम मध्ये मल्याळम. रांगोली पाडतो ना हा, रंगाने हा, हा. अशी फुलांनी पाडतो. अच्छा अच्छा अच्छा. ओणमच्या ओणमच्या दिवशी खूप सुंदर खूप मस्त काढली आहे. येस. दादाच्या घरी आलो आपण मस्त असं. थँक्यू थँक्यू आल्याबद्दल. आज फुलांच्याच रंगोली वगैरे काढतात. विचार ओणम म्हणजे काय. अच्छा डायरेक्ट बोलू. तर ओणमची कहाणी अशी आहे की महाबली केरळाचे एक राजा होता. त्यांचं नाव महाबली होता आणि ते खूप दानशूर होते. या गोष्टीची त्यांना खूप जास्तच घमंड झालेली आणि देवांना सुद्धा त्यांच्याशी भीती वाटायची. तर ते विष्णू भगवानकडे गेले आणि सांगितलं की तुम्ही एक वामनचा अवतार घ्या. वामन म्हणजे एक छोटा ब्राह्मण मुलगा. मग त्यांनी 3 पावलाची त्यांनी महाबलीकडून 3 पावलाची जमीन जमीन मागितली. मग महाबलीने अंदाजेमध्ये हो सांगितलं. मग त्यांनी पहिला पाव आकाशात ठेवला. दुसरा पाव धरतीवर. आता काय उरलं. काहीच नाही ना. तर महाबलीने स्वतःचा डोका समोर ठेवला आणि सांगितलं की तिसरा पाव तुम्ही माझे डोक्यावर ठेवा. आणि ठेवल्यावर ते पातळात गेले. आणि आजच्या दिवशी आजच्या दिवशी त्यांच्या प्रजासाठी ते ओणमच्या दिवशी येतात. म्हणून सर्वजण वेलकम करतात आणि ओणमचा सण साजरा करतात. म्हणून सगळे त्यांना वेलकम करतात आणि ओणमचा सण साजरा करतात. ओके यस. थँक्यू थँक्यू. हॅपी ओणम सगळ्यांना. बघताय यस. आज मला समजलं. तर म्हणजे बघताय आपल्या वहिनीने आज आपल्यासाठी खूप मस्त असं जेवणाची बेत ठेवलेला आहे. आणि काय म्हणतात या जेवणाला. सद्यम. सध्या उमा सध्या रागवलेले म्हणून हे सगळं बनवले का तुमच्यासाठी नाही रागवलेली आहे. अच्छा खूप अच्छा. प्रेमाने बनवलेलं आहे. म्हणजे खरं सांगू तर एवढं बनवायला म्हणजे खूप काय बोलतात फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम आहे. मी एकटी म्हणजे अच्छा, ओके. असं इथे कोण नेहमी कसं वहिनी वगैरे हा. असतात. तर ते पण साऊथ इंडियन आहे हा, ना. बरोबर. कोण साऊथ इंडियन नाही म्हणून थोडासा तकलीफ झाला. पण बघा बघताय इथे. दिस इज अवियल. मेन आहे सांबार. ओके ओके. हा सेकंड इज अवियल. अवियल. येस. अँड अवियल म्हणजे काय. म्हणजे अवियल म्हणजे मिक्स भाजी. मिक्स आहेत. म्हणजे हा तुम्हाला हे सांगते की ना एवढंच तेल आहे सगळ्यांसाठी. अच्छा. एवढंच तेल लागलं म्हणजे 2 ओके. स्पून बोलू शकतात. हा. कारण कशातही जास्त तेल लागत नाही. सर्व बॉईल करतात. ते आहे साऊथ इंडियन डिश म्हणजे खूप हेल्दी असते. ओके. अवियल म्हणजे खूप सारे भाजी. हो. खूप सारे भाजीनी बनवलेला अवियल. मुलांना स्पेशली देऊ शकतात असं. दिस इज पायनॅपल पचडी बोलतात. पायनॅपलनी बनवलेलं आहे. पायनॅपल पचडी. दिस इज काळन. काळन मीन्स आपला रॉ मँगो आणि सुरण. हा याच्याने बनवलेलं आहे. ओके. दिस इज कॅबेज तोरण. कॅबेज कॅबेज कोबी बनवलेलं आहे. कोबी पण, असं. हा आणि हे आहे आपला रेड राईस. Yes, rice. काढले मी. ओके. आधी आहे ते आपण देवांना ओके वाढतात ओके. आणि मग नैवेद्य ते- पहिले. येस आज तू रेड राईस खाणार आहेस निकी. येस. आज रेड राईस. मी सर्व बघताय. नाही मी सर्व साऊथ इंडियन स्टोर मधून आणलंय. मस्त असं पान पण आहे पान असंच केळीचं. ठेवायचं ते थोडं कन्फ्युजन नेहमी असते प्रणित. इथे असं आहे की असं ठेवायचं असतं. देवाकडे नाही नाही इथेच असते ना. हा देवाकडे ती बाजू ठेवायची. एका आपल्याकडे ठेवायचं. नाही, असं असते बरोबर. तू कसं ठेवशील तसे तसं पण ठेव पण ठेवताना
आपले रेड राईस हे आहे, बघताय. वाटतं कसं ते आहे त्याच्यात. सांबार हां. त्याच्यानंतर आपण घ्यायचं त्याच्यानंतर चिप्स घ्यायचं सर्व. ओके चिप्स वगैरे सर्व पकडून ते सगळं हा केल्याचे पान केलं आणखी मग ते सगळं केळ्याचं महत्व केळ्याचं आहे जास्त सगळं. त्याच्यात. बरोबर. जास्ती, कारण मी ओके. तिकडे गेलेलो केरळला ना सगळ्यात केळं होतं. हो बरोबर पापडम हा this is- पापडम. तुमच्या तिकडलंच आहे. तिकडचंच कारण मी आहे. असे पुरीसारखे हा, फुललेले मोठे. केळं. मोठे म्हणजे आहेत इकडचंच पापड. म्हणजे आता मी सध्या साऊथ इंडियन स्टोर मधून घेऊन आले. अच्छा अच्छा नाही तर आपल्या गावात तर सर्व असतात. ओके आता हे पत्ता थोडा छोटा झाला. एक कोपऱ्यात आपण थोडं सर्व कमी कर. चिप्स करायचं. ओके त्याच्यानंतर अवियल, पायनॅपल, पायनॅपल काळण, तुला असं एकच ठेवायचं हा ना एकच आणि कॅबेज. कोबी तरी एवढंच झालंय माझ्याशी. खूप काही अजून बनवतात पापडम पपड. आणि जे सांबार असतात ते आपण राईसचे वरती वरती. ओके याला म्हणतात सध्या. सध्या ओके येस फक्त आहे मंडळी एक असं फोटो घेतो तयार झालेली आहे छान अशी. thumbnail-साठी. हा तर आता सर्वजण जेवायला बसलेत. निखिल कसं वाटलं एकदम मस्त. ओणम हा सण? तू केरळमध्ये गेलेला ना लग्नासाठी? लग्नासाठी गेलो होतो ते आठवते सगळं हा. असं पूर्ण भात वाटतात. तिकडचं टेस्ट वेगळं असते ना. माझा म्हणजे थोडं beginner हा. आहे. कलर तर सेमच दिसतो म्हणजे. हा, ते तर आहे टेस्ट सर्व पद्धत तर same आहे. पण एकदम प्रॉपर बनवलेला आहे. कोकोनट ऑइल, कोकोनट मिल्क. आणि हे आहे सध्या. सध्या दिस इज रेड राईस. येस फक्त मानस. भाजी बी आणि ड्रमस्टिक वगैरे मस्त हा. मानस हे दोन्ही मिक्स. आणि बरं वाटलं ना? दोन्ही वेगवेगळं आहे. एक पायनॅपल. कसं वाटलं? मस्त आहे. पहिल्यांदा जेवतो तिकडे जेवले पण आता हे उमानी कसं बनवलं ते पहिल्यांदा बघतो. बघतायत 10 मिनिटात कसं नेटचं काम करतायत पूर्ण गोडाऊन मध्ये वगैरे. आता बोटी बंद असला ना हा कुणाल बिनाल जाऊ नाही शकत ना बाहेर. बरोबर हे गाडी शिवायला जातात. त्यांना 800 रुपये दिवस भेटतो. म्हणजे जस्ट आता निघालो आपण दादाच्या घरून. दादा वगैरे आपल्याला सोडायला येते ड्रॉप करायला येतं. बोट आहे गेस अजून लागलेली आहे का माहिती नाही. लागली आहे माझ्यासाठी पण आता घरी जायची वेळ झाली आहे. आणि पाऊस पण खूप होता. खूप पाऊस पडत होता त्यामुळे आम्हाला निघायला पण थोडंसं लेट झालं. आणि खूप मस्त वाटलं वहिनीला भेटून अनायाला भेटून दादाच्या आईवडिलांना भेटून भावाला भेटून. जो आला आहे प्रथमेश तो बघा तिकडे मागे आहे त्या साईडला तिकडे बघताय. पण आहे पत्तू. पण तेच त्याचं तो बघा तिकडे मागे आहे तो. सो मस्त वाटला एकदम छान. आणि ओणम हा सण होता तो आपण तिथे साजरा केला वहिनीसोबत. आणि त्यांनी इन्व्हाइट केलेलं त्यांनी. खूप मस्त वाटलं. जेवण वगैरे बघितलं छान होतं एकदम. आता निघूया घरी आणि जाऊया जेवढे लवकरात लवकर पोचताना पोचू कारण का पाऊस जर आला तर परत भिजायला होईल. सो चला कंटिन्यू करा. तर म्हणजे बघताय एक बोट लागलेली होती. दादाने रिक्वेस्ट करून आपल्याला बोटीमध्ये येण्यासाठी एक चान्स आपल्याला भेटलेला आहे. बघताय हीच असते सगळी बोट आणि ह्याच्यातच सगळे मच्छीमारी आपण जातात लोक आणि मच्छी पकडून आणतात. ह्यातच असतात ना स्टोरेज. ह्या यांच्यातच असतात पूर्ण स्टोरेज. हां बघताय आहे काय मासे बघायचं पॉईंट. हा वरती. ओके किचनमध्ये काय बघतो. अच्छा काहीतरी शिजतंय. हां चालू आहे काय चहा बनवतो. चहा बनवते. बघताय किचन यांचा. हां चहा चालू आहे. मस्त
पूर्ण व्ह्यू आहे इथून. ये वस्तीला नक्कीच. तो चहा नाही नाही चला आताच तो काय असला बनवतोय. आलं लसूण सगळं त्यांनी पेस्ट करून टाकली. वर चढतो तो वर. नको एवढं जाम आलते. तर म्हणजे जस्ट ह्या साईडला आलेलो, थोड्या वेळ बोलो जेटीवरती येऊन बघू. दादाने इन्सिस्ट केलं की जेटीवरती जाऊया, मस्त वाटेल. खूप छान वातावरण, वारा वगैरे खूप छान आहे. त्या बोट पण आहे खालती लागलेली त्या छान असं मस्त मजा येते, एकदम मस्त वाटते. बघताय हे आहे ॲक्च्युअलमध्ये इथे जेटी प्रॉपर. इथे फिश यार्ड म्हणजे सगळं जे बोटी करतात तिथे बघताय. मच्छी घेऊन आली छोटी छोटी, ताजी ताजी आणि फ्रेश, एकदम फ्रेश. डायरेक्ट बोटीतून आणलेली आहे. नांदेली कशी काय होती? घेऊ हॉटेलला हवी? ते तसं घे. किती कितीला टाईम तो? कितीला टाईम राहील म्हणजे आता गेली तर? ती राहील शेवटपर्यंत. घरी जातपर्यंत नाही. मी गाडीमध्ये चालू गाडी तिकीट टाकते. कसे विचार हो द्या एक माझी ठीक आहे. कसा दिली पाठी नाही घरा वाक्य पण गेला तर तुला हवेच का? वाक्य मला आवडतं. घे असेल जाणलं तर घे. वाटतं उठत चांगले आहेत ना, ताजे आहेत. तुलाच आवडतं. येस. दोन्ही नाही जायचं. एक मांदेली आहे. हे बघ असले झाले आहे ना बोट. बस बस. किती पैसे नका देऊ तुम्ही. नाही ना. पैसे देते. पैसे नका देऊ काय मी देईन त्याला पैसे. बाय 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 बाय. येस. चला म्हणते निघालो आता. इथं आहे माणूस निघेल आता थोड्यात. चला तर मंडळी घरी आलो आणि खूप मस्त वाटलं. आपण दादाला भेटलो, दादाच्या फॅमिलीला सगळ्यांना. आपण त्यांच्या घरी गेलेलो आज सगळेजण. सो मस्त वाटलं. मानसला पण मस्त वाटलं, आईला पण मस्त वाटलं. त्यांनी आपलं मस्त वेलकम केलं आणि त्यांचा जो सण होता त्याच्याबद्दल पण आपण थोडीशी इन्फॉर्मेशन पण घेतली त्यांच्याकडनं. सो खूप मस्त वाटला. ओव्हरऑल हा होता व्लॉग. खूप लेट झालं येताना, आम्हाला परत कामं होती थोडीशी. नंतर घरी गेलो, म्हणजे कुठे मामाकडे. तिथे पण थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून तिथे गेलो आणि मग लगेच घरी आलो, कारण का पाऊस पण होता खूप येता येता. सो कसा वाटला व्लॉग हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला जे पूर्ण आपण दाखवली जर्नी, जी जेटी करंजा, जी आपली मीन्स रेवस टू करंजा जेटी आपली पूर्ण जर्नी होती, ती कशी वाटली ते पण नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो हा होता ब्लॉग. भेटूया आपण अशाच कुठल्या पुढल्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर. आता काय होतं, लेट येत आहेत ब्लॉग्स थोडेसे, पण परत नंतर येणार आहेत. सो बघत राहा आणि भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड सी यू.